तर आता घरून निघलोय मॉर्निंग राईडसाठी. फर्स्ट टाइम मॉर्निंग राईडला एवढ्या सकाळी सकाळी निघलोय. तर आय स्वेअर मॉर्निंग राईडला बेकार पडली मला. काय काय मागितलं अजून? पुरी आज प्रपोज केलेली आहे. खरं काही सांगायचं. तर तुमचं स्वागत आहे का नाही ब्लॉग मध्ये. तर आज तुम्हाला माहिती आहे आज जायचं होतं मला सकाळी 6 वाजता. मी सांगितलं होतं नव्हतं सांगितलं वाटतं. 6 वाजता एसटीला जायचं होतं. गावातला मुक्कामाला येते एसटी. पण ती एसटी आता पंढरपूरला गेली आणि आम्हाला आता सकाळी कळलं. आबाने आता सांगितले एवढं आमच्या घरात यायचं जरा लेट करेंट. रात्री कोणच काय बोलणार. आता सगळे सांगायचे. तर मग आता काय पर्याय नाही. मला बुक सबमिट करायचे लय महत्वाचे काम आहे कॉलेजमधल्याच. नाही गेलं तर नंतर होत पण नाही. तर त्यामुळे मी जाणार गाडी घेऊन आणि मम्मी रानू आणि पप्पा हे नंतर एसटी नेतील कसे काय की. कालच गेलो असं तर यांना बरोबर जमलं असतं. व थांब 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 केलं मला. तर आता मम्मी चपात्या बनवायला आणि आता भाजी का चटणी देणार आहेस? चटणी आता चटणी चपाती नेणार आहे. आणि भाजी जर खायची असली तर शिवसाठी आणते त्यांच्या चित्र खायची. मी आंघोळ करणार नव्हतो तरी पण केली आहे. चांगलं वाटावं फ्रेश वाटायला झालं. कपडे ते घातले त्यामुळं. तर आता चहा रेडी झालाय. तर चहा पिऊन लवकर निघावं लागेल. एवढं लवकर निघालो कारण की तिकडे जाऊन गाडी चार्जिंगला पण लावायचं जराशी आहे चार्जिंग. तर आता घरून निघलोय मॉर्निंग राईडसाठी. फर्स्ट टाइम मॉर्निंग राईडला एवढ्या सकाळी सकाळी निघलोय. म्हणजे राईड नाही कॉलेजला चालू आहे. पण ते आहे ना सकाळी सकाळी चालवायला गाडी भेटली एवढ्या लवकर. आणि ते पण 25 ते 30 किलोमीटर. मजा येणार आहे. फर्स्ट मॉर्निंग राईड. मॉर्निंग राईडला मजा काय ती माहिती आहे का? सगळं मोकळा रस्ता असते बघा. इथं कोणच नाही. नाही तर इथं नुसती एक गाडी येत राहतात. गर्दी नसल्यामुळं मजा पण येते. पळवायला पण थोडी भेटते. चालवायला मजा येते. पाठीवर जाऊस तर खराब आहे रस्ता. पाठीवर चांगला हायवे आहे डायरेक्ट. आणि बघा आता बघा 6 वाजून 10 मिनिटं झाले. तर ती जी राईड आहे ना ती नॉर्मल नाही. कारण की कानात गाणे पण चालू आहे तर मजा येते. आणि थोडा सिंगावा त्यामुळे एकदम आरामशीर चालतंय. असं जर भेटत असलं ना तर राईडला अजून मजा येते. पाठीपर्यंत आला. नाव आय एम बॅक टू द होम. तर आय स्वेअर मॉर्निंग राईड लय बेकार पडली मला. म्हणजे काय झालं नाही असं नाही बोलत आहे. गाडी चांगली. गाडीला चार्जिंगला पण लावले. झालं काय थंडी तेवढी होती बेकार ना. आता पुन्हा अंग वगैरे अजून लूज बॉम्ब्स आहेत अंगावर. पुन्हा काटे. मला काय मी एवढ्या हळू आलो ना. मग 1 तास लागला यायला. लय बेकार थंडी वाजली रे बाबा. वरतून हाफ बाहेरचं शर्ट आहे बघा. कारण पाऊस पडल्या वरतून अजून लय अवघड आहे. चला मग आता कॉलेजचा आवरा. तर आता 8 वाजायला 15 मिनिट आहेत. TV बंद करतो आता. आणि चार्जिंगची पण गाडी काढतो आता. कारण की मी जाणार आहे गाडी घेऊन आज. लय दिवसानंतर गाडी भेटायली मला. मी जरा वेळेसाठी खुश झालतो गाडी भेटायली म्हणून. आज मिस्त्री येणार आहे त्यामुळे घरी ठेवायला लागलं गाडी. आता कर लवकर रे सर चेक करणार आहे. तर काल दिवसभर बसला असेल आता लिहिलंय माकड. तर आता अकाउंटचा लेक्चर झाला शेवटचा म्हणजे इंटरव्हलचा. वया ते बंद करून आता टिफिन काढतोय. तर आता आम्ही पाणीपुरी खायला आला. सोबत एक नवीन बसले ते आमचं गेलं मित्र चपट्या नावायचा. काय चाललंय गाईस? या पाणीपुरी खायला. अरे बोल काही तर टिल्लू. गाईस मी आज एक सांगतो. आमच्या टिल्लूला एका पुरीने आज प्रपोज केलेली आहे. खरं काही सांगायचं. काय नाही असं मस्ती करा असं काही नाही. मस्ती करायला असं काही नाही खरंच नाही. देऊ शपथ नाही असं काय. जेव्हा मस्ती करा येडं. 2 पाणीपुरी झाले. आता भेळ चालू आहे. आणि कॉलेज ठेव इथं. हे पाणी पण प्यार ठेवू रे. नको टाइमपास करू. काय जेवायला बसलेत का? खालती सांडू नका माकडांनो. आता भेळ झाली. आता हे पुरी पण मागवले. काय काय मागितलं अजून? फर्स्ट टाइम दही पुरी खायली. कुठे घेऊन चाललात?
चला झालं संपलं. तर मी आता घरी आलोय आणि मम्मी आल्या लगेच म्हणजे गावावरून आली की कामाला लागले तिच्या. जाऊन सगळं इथं पसारा काढून ठेवलाय. का बरं काढलाय? एवढा अभ्यास करायचा का? मग असंच अभ्यास करायला बिनकामाचा आता पसारा करून ठेवलाय सगळं इथं. त्यांना आता चहा बनवलाय बघा. चहा पत्ती किती टाकली याच्यात. तिला दरवेळेस बोलतात थोडं जास्त टाक, यावेळेस लईच टाकले. आणि आप्पाने आणलेलं बिस्किट खायलोय मी. एक लपून ठेवतो. मग काय झालं? खायचं नाही का? काय तू खायलीस की पाव? अशी का बसायलीस? लक्ष ठेवायला तुझ्या बिस्किट मग आता संपलंय की बिस्किट. धर. त्याचा नाही मग पहिला गुड्ड होता, आता गुड्डे नव्हता, हाच होता का? काय नाव याचा? काय म्हणतात? काय? पतंजली पतंजली. गुड्ड. गुड्डे नव्हता. व्हिडिओ दाखव. तुला काय म्हणून दाखवू व्हिडिओ मी? हेच बिस्किट होतं. अगे हेच होतं. नाहीतर बस मग जा तिकडं. जा तिकडं. आता खाऊ देतीस का नाही मला? व्हिडिओच्या पाठवून मोठं जात आहे रे. बस. असं पण मी ऑलरेडी खाल्ले 2. हा माहिती होत. म्हणून तर मी घेतलंय. मी जरा झोप काढली सकाळी लई लवकर उठलेलं त्यामुळं. हा सांगा काय काय झालं जरा डिटेल्स. कुठं? तर बाबू इथंच बाजूला आहे. तर सरडा आहे बेसिंग मध्ये. ए सरडा असला कसं? सरडाच आहे की. उडी मारला आहे का डोक्यावर? मारायला पाहिजे होता. बारक पिल्लू आहे पण. हातावर घे रानू. स्पायडरमॅन सारखं असं. तर काय यायचं कंगवा ठेवतात का? डायरेक्ट मध्ये अडकले बारक पिल्लू निघाय त्याला निघायला ना. काढतीस का? तुला म्हणा काढतीस का? मग शांत राहा. तोंड बंद कर. बाथरूम मध्ये फेकू का इकडं? काय झालं? टाकलं गेलं तिकडे. नाही इकडे पडलंय. तिकडे पडलंय. इकडे पडलंय. मध्ये पडलंय. दाखव. ये पकडायचं मग त्याला. ये इकडे. ते तिथं योग्य कुठे? योग्य. हो सुरक्षित. वाचलं ते पण आम्ही पण वाचलं. तर बघा ही फुगली आहे का चपाती? ती मम्मीनं नाही बनवली आज. बघा या दीदीनं राननं बनवले चपाती. गोल कशा काय बनवल्यात पण आज जास्त? मोठ्याने शिकवले वाटते तिकडे गेल्या. कोणी? ज्योती आंटी. काय नाव आहे? आंटीला पुढच्या वेळेस बोलूच नका. संदीप दादाच्या आंटी नानाच्या आंटी नानाच्या आंटी म्हणलं का ओळखते? संदीप दादा नाही, नानाच्या आंटी. काय आहे? त्यांनी शिकवलं का? आता घेतेस चांगलं शिकवलं मी. तिकडे गेल्यानंतर 4-5 कुठे त्यांच्या. आणि मी अभ्यास चालू आहे. आता पुढच्या वेळेस जाईन तेव्हा भाजायला शिका. थँक्यू म्हणून आंटीला. नंतर बोलतो. भाजाय शिकल्यावर. पण फुगायल्या गेल्या वेळेस बनवलेल्या तेव्हा फुगत नव्हते. आज फुगायल्या. रान शिकली आंटीकडून, आजीनं शिकली मम्मीकडून काल. आजी पण नाही शिकली. म्हणजे तेच झालं. म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा मम्मीचं लग्न झालं मम्मीला काहीच येत नव्हतं. तेव्हा आजीनं शिकवलं. आणि मम्मीच्या चपात्या आता म्हणजे पातळ असतात. ते बाबाला लय आवडतात. म्हणून आजी म्हणली की मला पण सांग कशा करायच्या. मग मम्मी करायची, आजी पुढे बसून बघाल ती कशी करायच्या. काल का आज सकाळी. आता तुम्हाला याचा ब्लॉग आवडला सबस्क्राईब करा. बाय बाय.